भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 21 जुलै मंगळवार रोजी धामणगाव रेल्वे शहरातील शास्त्री चौक येथे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। या आंदोलनातून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी व युवकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। तसेच प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या येथील कथित चंदा गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून संबंधितांना अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटी धामणगाव रेल्वे, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी धामणगाव रेल्वे, महिला काँग्रेस कमिटी, सेवादल काँग्रेस कमिटी तसेच विद्यार्थी युवक काँग्रेस धामणगाव रेल्वे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। आंदोलन शांततेत पार पडले असून मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला। सचिन मून, तालुका प्रतिनिधी, धामणगाव रेल्वे। थोडक्यात हे जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन आज केलं। त्यासाठी मी उपस्थित झालो। सर्व पत्रकारांना आणि जनतेला माझं एवढंच सांगणं राहील की ही सगळी सत्तेची मस्ती आहे। सत्तेत आपण आहो, आपलं कोणी काही बिघडू शकत नाही। अशा आविर्भावात ज्या तरुणाईनं, ज्या युवकांनी मोदींना सत्तेमध्ये बसवलं त्याच तरुणाईचा प्रचंड रोष भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर निर्माण झालेला आहे। त्याचा उद्रेक आपण काल दिल्लीमध्ये पाहिला आणि गावागावामध्ये, शहरामध्ये प्रचंड महिला, युवक, विद्यार्थी सर्व रस्त्यावर उतरले आणि हे 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा केंद्रीय शिक्षण मंत्री त्याचा एक साधा राजीनामा जर हे घेऊ शकत नाही काय तर आमची प्रतिष्ठा पणाला लागते। म्हणून माझं एवढंच सांगणं राहील या सत्तेची मस्ती लवकरच जनता उतरवेल आणि यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, ही त्याची सुरुवात आहे। हा लाठीचार्ज म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सत्तेची मस्ती आहे। लाठीचार्ज करायची गरज नव्हती। त्या विद्यार्थ्यांना सन्मानानं बोलवलं असतं चर्चेसाठी आणि अश्रुधुराचे गोळे दागणं, लाठीचार्ज करणं, मुलींना मारणं, केस पकडणं ही अत्यंत क्रूरपणाची भावना। आणि भारतीय जनता पक्ष आणि RSS हे विचारांचं दमन करणारेच विचाराचे लोक आहे। 97% लोकांच्या भरोशावर 3% लोकांनी राज्य करायचं ही त्यांची मूलभूत संकल्पना आहे। त्यामुळं आज 3% राज्य देशामध्ये सुरू आहे, त्याच्या भरोशावर हे सगळे मस्ती करतायत। विरोधी पक्षनेता लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता काँग्रेस पक्षाकडे जबाबदारी आहे। कालच्या झालेल्या या अमानुष अत्याचाराच्या संदर्भात काँग्रेसची पुढची काय भूमिका? नाही, राहुलजींनी या संदर्भात सुरुवातीपासून ठाम भूमिका घेतलेली आहे की या युवकांना न्याय दिला पाहिजे आणि नीट परीक्षेच्या मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना, राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना, आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये 60 कोटीचा घोटाळा झाला, या सगळ्यांना शासनाने गंभीरतेनं घेऊन त्यांच्यावर सदोष गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची सुरुवातीपासूनच मागणी आहे। आणि राहुलजी संसद चालू देत नाही आहेत ना। लोकसभेतही विषय घेतला, राज्यसभेतही विषय घेतला, पण संसद चालली तरच राहुलजी बोलतील की नाही। संसद भारतीय जनता पक्षाचे लोकच चालू देत नाही आहे। आमचं तर काम आहे आमचे मुद्दे मांडणं, पण मुद्दा मांडत असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार गदारोळ करत असतील आणि संसद बंद पाडत असतील, त्याला विरोधी पक्षाचे लोक, आम्ही 125 लोक आहोत, ते खासदार फोडणं सुरूच आहे। आता शिंदे साहेबांनी उद्धवजींचे खासदार फोडले, ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, सुरूच आहे। आम आदमी पार्टीचे 7 खासदार फोडले। त्याच्यामुळं पैशाच्या भरोशावर आणि सत्तेच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाला मस्ती आलेली आहे। ही मस्ती देशातली युवा पिढीच उतरवेल याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे।